यावेळचा मुंबई महानगरपालिकेचा रिमोट कंट्रोलर रवींद्र चव्हाणांच्या हातात खेळतोय. सध्या तेच करतायत. शिंदेंना मुंबईत दाभणारा माणूस सुद्धा हाच. हालचाली ओळखा. तारीख होती 1 जुलै 2025. साधारण 6 महिन्यांपूर्वी. ठाणे, डोंबिवली, कल्याण, पालघर जिथे शिंदे जागा व्यापत होते, तिथे भाजपनं आपला एक माणूस पूर्ण ताकदीनिशी उतरवला. ताकद फडणवीस नाही, तर दिल्लीतून शहांनी दिली होती. नाव होतं रवींद्र चव्हाण. शिंदेचा बालेकिल्ला असलेला ठाणे पालघरमध्ये भाजपनं रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन लोटस आखलं. साधारण 20 नोव्हेंबर 2025 पूर्वी BSUकी योजना सादरीकरणादरम्यान भाजप आणि शिंदे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली, ज्यात सेना नेते हरीश महाडिक आणि महेश लहाणे यांच्यावर भाजपच्या नारायण पवार यांनी हल्ला केल्याचा आरोप. याशिवाय कल्याण डोंबिवलीतील 3 माजी सेनेचे नगरसेवक महेश पाटील, सुनीता पाटील, सयाली विचारे यांना भाजपमध्ये सामील करण्यात आलं आणि ज्यामुळे शिंदे गटात संतापाची लाट उसळली. परिणामस्वरूप 19 नोव्हेंबरला शिंदेंच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला. यापूर्वी फेब्रुवारी 2024 मध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यावर सेना नेत्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप. शिंदे आणि फडणवीस यांनी यानंतर नो पोचिंग करार केला. एकामागून एक अचानक शिंदे गट आणि भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर आली. कारण होतं रवींद्र चव्हाण. आजची हिंट देते. शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमधील आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबतच्या महायुतीबाबत 24 तासांचा अल्टिमेटम दिलाय. भाजपनं तातडीने निर्णय न घेतल्यास शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यास तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आता इथे थेट इशारा किंवा अल्टिमेटम देऊन बोलायची वेळ सुद्धा रवींद्र चव्हाण यांनीच आणलीय. त्यांनी भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधून समन्वय समिती नेमण्याची मागणी केली होती. भाजपचा प्रतिसाद सकारात्मक न आल्यास शिवसेना सर्व जागांवरती स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं. हा अल्टिमेटम अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस उरल्यानं हा अल्टिमेटम देण्यात आल्याचं बोललं जातं. आता हे समजून घेण्याची गरज आहे की रवींद्र चव्हाण यांना शिंदेंविरोधात प्लांट केलं गेलं. हे सांगण्यासाठी कोणते दाखले जोडले जातात. तारखा आठवा. 19 नोव्हेंबरची तारीख शिंदेंच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर घातलेला बहिष्कार आठवा. दुसरी तारीख 20 नोव्हेंबरची. ठाणे येथे BSUP योजनेसंदर्भात भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. सेना नेत्यांवर हल्ला केला गेला. नाव चव्हाणांचंही येतलं गेलं. तिसरी तारीख 28 नोव्हेंबर. रवींद्र चव्हाणांचे जळगावमधील वक्तव्य. 2 डिसेंबरपर्यंत मला युती टिकवायची, त्यानंतर कोकण पैसा वाटपाचा विषय झाला. निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांना घेरलं. पुढची तारीख 5 डिसेंबरची. चव्हाण आणि शिंदे यांचे वाद मिटल्याचं भासवलं गेलं. त्यानंतर 8-9 डिसेंबरच्या दरम्यानची घटना. फडणवीस, शिंदे, रवींद्र चव्हाण तिघांमध्ये बैठक होती. फोडाफोडी न करण्याचा अलिखित करार केल्याच्या चर्चा समोर येत आहेत. पुढची तारीख 10 डिसेंबरची. रवींद्र चव्हाणांची अमित शहांसोबत भेट होते. पुन्हा मूळ ओरा हा रवींद्र चव्हाणांचाच दिसतो. शिंदेंवर कुरघोडी सुरू होती. पुढची तारीख 14 डिसेंबरची.